मृत्यूच्या संख्येतही वाढ झालेली आहे। हिंदू संस्कृतीत जन्म आणि मृत्यू ही महत्त्वाची बाब समजल्या जाते। जन्म झाला की मृत्यू हा अटलच असतो। अशा मृत व्यक्तींचा अंतिम विधी जवळच्या स्मशानभूमीत नातेवाईक रीतिरिवाजाने करतात। अमरावती शहरात अंतिम संस्कारचे एकमेव हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामागील असलेले उत्तम भूमी आहे। या ठिकाणी अंतिम विधीची उत्तम व्यवस्था आहे। मात्र या ठिकाणी लांबवरून येणे शक्य नसल्याने शहराच्या पूर्वेकडील शेवटच्या टोकावर सुद्धा पूर्वीपासून स्मशानभूमी घोषित आहे, ती म्हणजे SRPF कॅम्प जवळील स्मशानभूमी। मात्र या स्मशानभूमीमध्ये कमालीची दुरावस्था दिसून येत आहे। या ठिकाणी पावसाळ्यात वाढलेल्या गवत झुडपाने इतर संपूर्ण जागा व्यापली आहे। आपल्या मृत नातेवाईकांची पूजा करणाऱ्यांना मात्र या वाढलेल्या झाडाझुडपाने अदृश्य झालेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। यामुळे या ठिकाणी दफनविधी करण्यापूर्वी आधी 1 तास झाडे झुडपे कापणी करायला सुरुवात करावी लागते, नंतरच अंतिम विधीला सुरुवात करावी लागते। या बाबीकडे मनपासह या प्रभागातील नगरसेवकांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले। शेवटी अमरावती मनपाचे माजी महापौर अशोक डोंगरे यांनी स्वतः लक्ष देऊन या ठिकाणी झाडे झुडपे कापायला सुरुवात केली आहे। रविवारी पुन्हा 12 ते 14 महिला कामगार कामाला लावून झाडाझुडपांची कापणी केली। त्याकरिता डोंगरे यांनी स्वतः महिला कामगारांची मजुरी दिली। अशा त्यांच्या या मानवतेचे कार्य पाहून नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे। अशोक डोंगरे यांना विचारले असता त्यांनी मनपाचे स्वास्थ्य निरीक्षक कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा या निर्वाण भूमीला मजूर कामाला लावायला हवे। मात्र 20 वर्षापूर्वीची मनपा आता दिसत नाही। अनेकदा त्यांना सांगून सुद्धा काम केले जात नाही। शेवटी माझ्याच खर्चातून हे काम करायला लागले, अशी प्रतिक्रिया अशोक डोंगरे यांनी विदर्भ न्यूज चॅनलकडे स्पष्ट केली आहे। मी अशोक गोपाळराव डोंगरे, अमरावती महानगरपालिकेचा माजी महापौर। आज वडाळी SRPF प्रभाग क्रमांक 9 येथील असलेलं हिंदू स्मशानभूमी तिथे 1 महिन्यापासून मी ज्यावेळेस अंत्यविधीला गेलो होता, तिथं तरोटा गाजर गवत मोठ्या प्रमाणात वाढलं असल्यामुळे मी SIला आणि चिजारे साहेबाला रिक्वेस्ट केली की वर्षातले 365 दिवस तुम्ही वाडाला निश्चित द्या, पण त्याच्यातले 5 दिवस तरी किमान हिंदू स्मशानभूमीसाठी द्या। म्हणून 1 महिन्यापासून त्यांना म्हटल्यानंतर त्यांचे लेबर 2 माणसं 3 माणसं यायचे, ती बसून राहते, त्यांच्या मागं सुपरवायझर नाही, SIला वेळ नाही आणि कामगाराची काम करण्याची मानसिकता जे मी माझ्या 20 वर्षात पाहिली ते आज कुठेतरी कमी झालेली दिसत होती। म्हणून SIला मी काल रिक्वेस्ट केली की पहिले आपण ट्रेनिंग घ्या, काम कसं करायचं। खऱ्या अर्थानं महानगरपालिकेमध्ये आयुक्त जरी सर्वोच्च हे असले पण तरी आरोग्य विभाग ज्या नेता मॅडम आहे त्यांनी लक्ष देण्याची फार गरज आहे। कारण हा माझ्या प्रभागातला प्रश्न नसून अमरावती शहराचा प्रश्न आहे की दुःखद घटना ज्याच्या घरी होते त्याला अंत्यविधीसाठी गेल्यानंतर पहिले तरोटा उकळावा लागते, मग गड्डा करावा लागते, नंतर दफनविधीचा कार्यक्रम केला जातो। पण हे बघितल्यानंतर मला राहण्याचा न गेलं, तर म्हणून मी तिथं 1 महिन्यापासून अर्धा घंटा 5 मिनटं 15 मिनटं वेळ देत गेलो। परंतु सुपरवायझरनं कामं लावलं, मजूर लावल्याच्यानंतर सुपरवायझर निघून चालला जाता, मजूर बसून राहते। SIला बोलावल्यानंतर तिथं उभं राहिलो, त्यांनी 2 घंट्यात केलेलं काम आणि मी उभं राहून 20 मिनटात केलेल्या कामाची तफावत हे पाहिल्यानंतर खरं त्यांना काम करण्याची एक तत्परता नाही। म्हणून मी काल निर्णय घेतला की आता महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या भरोश्यावर SIच्या भरोश्यावर यांना तर खऱ्या अर्थाने आरोग्यपणे पहिले ट्रेनिंग द्यायला पाहिजे की महानगरपालिकेत काम करत असताना आरोग्याच्या दृष्टिकोनातून, नागरिकांच्या दृष्टिकोनातून शहराचा प्रश्न आहे, डेंग्यूचा, मलेरियाचा आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव शहरामध्ये देशामध्ये सर्वत्र आहे, पण याकडे विशेष लक्ष देण्याची फार मोठी गरज आहे। म्हणून मी आज स्वतः वडाळीतल्या स्वयंपूर्तीने महिला आल्या आणि हिंदू स्मशानभूमीमध्ये स्वच्छतेचं काम सुरुवात केली। आज तिथं स्वच्छता केल्यानंतर खऱ्या अर्थानं संत गाडगे महाराज तुकडोजी महाराजाचा कराटा मारल्यासारखं दृश्य त्या ठिकाणी दिसत होतं आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गेलेलं अक्षरशः भुधाळं काम अशा प्रकारचं तिथं चित्र आहे। त्याला उदाहरण कटर त्याचं बंद पडते, कटरमध्ये पेट्रोल राहत नाही, ते काही कामाचं नाही। म्हणून विशेष बाब म्हणून ठेकेदारावर अंकुश असणं SIचं फार मोठं काम आहे। आरोग्य विभागाचं दूर राहते। जर अशाच प्रकारचं चाललं तर महानगरपालिके महामारीचा प्रकोप वाढल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आरोग्य विभागाने कटाक्षाने काळजी घेण्याची गरज आहे। म्हणून मी स्वतःहून त्या ठिकाणी हिंदू स्मशानभूमीचा संकल्प केला आणि तो पूर्ववत नाही। आपण स्वतः खर्च दिला का? हा स्वतः केलेला का? अच्छा, किती महिला कामाला लावल्या आपण? 12 महिला सकाळी होत्या, काही आल्या होत्या, काही काही काम असल्यामुळे घरी गेल्या, परंतु 12ही महिला आताच्या 3 वाजेपर्यंत काम करून उद्या पुन्हा येणार। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।